मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती, मी हा जो शब्द म्हणतोय ना, हा जरा वारंवार याच्यासाठी म्हणतोय, दुर्लक्षित विषय, तेवढे शब्दच माहिती नाही. जरा थोडं शहरामध्ये गेलं अजून मोठाल्या की शिक्षित स्त्रियांना त्याची लक्षणं काय असतात, त्याचे त्रास काय असतात या संबंधी खूप बारकाव्याने माहिती असते. आणि त्या स्त्रिया डॉक्टरांकडे मला हे मेनोपॉज संबंधीचे हे त्रास होत आहेत म्हणून डायरेक्ट डॉक्टरांकडे पोचतात. पण आपल्याकडे अजून ही टर्म काय आहे, ही परिभाषा काय आहे, त्याच्या संबंधी लक्षणं काय आहेत या संबंधी अनेक स्त्रियांना माहितीच नाही आहे. तुमच्या काळात तर हे काय नव्हतंच, हे आत्ता हल्ली आलं आहे सगळं काल. म्हणजे हे सगळे त्रास तुम्हाला होतं, असलं काही असतं असं पण त्या म्हणजे सासूबाईला वाटत नाही. म्हणजे हे काय पण आहे. म्हणजे साधारण 45 वर्षाच्या वयोगटातली स्त्री जेव्हा यातली काही लक्षणं घेऊन येते तेव्हा तिची कंप्लेंट काय माहिती आहे, मला जे त्रास होत आहे त्याचं गांभीर्य मोठ्या माणसाला किंवा अन्य माणसाला नाहीच आहे. ही अडचणीची गोष्ट आहे. म्हणजे तिला समजा त्रास होत असेल तर त्याला औषध योजना होईल, वैद्यकीय मदत होईल, पण तो त्रास समजून घेतला पाहिजे ना. पहिल्यांदा फ्रॅक्चर झालं, मोडतोड झाली तर एखादा माणूस जसं काय धावपळीने डॉक्टरांकडे जाईल, प्लास्टर घालील, पेनकिलर्स, इंजेक्शन सगळं करेल. पण हे शारीरिक आणि मानसिक त्रास ह्याचं सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. कारण ती स्त्री घरातली आजारी पडली ना की सगळं घर आजारी पडतो. 2-3 दिवस सुट्टी घेऊन बघा. हे जे 3 दिवस सुट्टी घेण्याचं जे काही पाळीच्या काळात सवय आहे ना ही अत्यंत आवश्यक आहे. सोळं ठेवू समजा आपण बाजूला, पण त्या स्त्रीला विश्रांतीची गरज आहे. हे पण घरातल्या अन्य माणसांना या व्यक्तीच्या अनुपस्थितीमध्ये काय काय करावं लागतं ते समजणं आवश्यक आहे. म्हणून पाळा. तुम्हाला पाळायची इच्छा असं वेळ नसेल काय ज्या विविध नकाशे समजा केलीनच पोळ्या तर जे काय भारत पाकिस्तान बनेल बनू द्या. काय भात कच्चा, घट्ट, पिठलं, तिखट, आंबट, मीठ ओके आपण पण खायचं गरजेचं आहे. त्या सगळ्या कामांची सवय अन्य घरातल्या माणसांना लागणार कधी. मुलं मोठी होत आहे. म्हणजे अनेक विषय येतो सांगायला, काय काय सांगून मी काय नाही असं होतं. वय वर्ष 45, 48, 50 त्या स्त्रीची पाळी जाण्याचा कालावधी आहे. अजून पाळी गेली नाही आहे, पण पाळी अनियमित झाली. कधीतरी ब्लिडिंग जास्तच होतं आहे, कधी कमी होतं आहे, कधी पोटात दुखतं आहे, कधी चिडचिड होते, सगळ्या अंगाला कोरडेपणा आहे, कधीतरी एकदमच घाम फुटतो आहे, कधीतरी एकदम थंडी लागते, चक्कर येते. कितीतरी लक्षणं असतात. अशी 100 लक्षणं आहेत. मी त्याची एक मोठी यादी म्हणजे सांगणार आहे. पण ती इतकी लक्षणं असतात की घरातली माणसं त्या स्त्रीच्या लक्षणांना कंटाळून जातात. आज एक होतं आहे, उद्या दुसरं होतं आहे, परवा तिसरं होतं आहे, असं चालू असतं. आणि वेगळ्या वेगळ्या लक्षणांसाठी वेगळे वेगळे डॉक्टर, याच्यासाठी हा स्पेशलिस्ट, त्याच्यासाठी तो स्पेशलिस्ट. काही काळ रोज मरे त्याला कोण रडे अशी ह्या व्याधीच्या बाबतीत स्थिती होत असल्यामुळे ती अडचणीची गोष्ट होते. आणि खरं तर ह्यातल्या प्रत्येक लक्षणं आणि व्याधी ह्यांना विविध स्पेशालिस्ट न शोधता याचं एक कुठेतरी एका ठिकाणी उत्तर आहे हे सांगण्यासाठी मी फिरतोय. हे झालं की हा स्पेशलिस्ट, ते झालं की ते स्पेशलिस्ट, असं ते नसून नाहीतर स्त्रियांना विविध कंडिशन्समध्ये या बाईला लक्षण निर्माण होत आहेत ना की काहीतरी वेडगळासारखी लक्षणं आहेत म्हणून सायकियाट्रिस्टची ट्रीटमेंट घ्यायलाच पाठवतात. म्हणजे अनेक स्त्रियांना वेडी ठरवलेली अशा स्त्रिया आमच्याकडे आलेल्या आहेत की वय वर्ष 48 वयातली मेनोपॉजची अनेक लक्षणं शारीरिक मानसिक घेऊन रिपोर्टमध्ये काही सापडत नाही आणि लक्षणं मात्र अनेक असतात. तेव्हा त्या स्त्रीला वेडं ठरवून सायकियाट्रीची ट्रीटमेंट, औषधं, 8 गोळ्या काय बावली झोपून ठेवायचे फक्त. अशी स्थिती अनेक ठिकाणी स्त्रियांना भोगायला लागते. आणि ठराविक काळ म्हणजे किती तर 10 वर्षांचा कालावधी आहे, सोपं नाही आहे. 7.5 सुद्धा 7.5 वर्षांनी संपते, हे 10 वर्ष. म्हणजे जेवढं 7.5ची लोकांच्या डोक्यामध्ये 7.5 वर्ष असतात ना, अशी पेरिमेनोपॉजल पिरियड 10 वर्षांचा स्त्रीने लक्षात घ्यायला हवा. 50ला
नैसर्गिकरित्या पाळली जाते तर 40 नंतर एक एक लक्षणं निर्माण व्हायला लागतात. आणि गंमत म्हणजे एका वेळेला अशी काही 25 लक्षणं निर्माण होत नाही. एक 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 सावकाश सावकाश. कुठे त्वचेवर क्षता येते, कुठे त्वचा विकार होतोय, कुठे अंगाला खाज यायला लागते, पित्त होतंय, सांधे त्यांना सूज येते, हाडं झिजत आहेत, ऑस्टिओआर्थरायटिस, ऑस्टिओपोरोसिस, मणके झिजत आहेत. समजा मानेचं मणके झिजले आणि मान दुखायला लागली, तत्संबंधी सर्वायकल स्पॉन्डिलोसिस निर्माण झाला की चला त्याची ट्रीटमेंट सुरू. कंबर दुखायला लागली की त्याची ट्रीटमेंट सुरू. अरे ह्या सगळ्याचं उत्तर एकच आहे खरं, पण ते समजून घेतलं तर वाढणारा वात, वाढणारा वातदोष, वाढणारा पित्त हे समजून घ्यायला हवं. वाताचं औषध घेतलं की हे बरं होणार आहे, पित्ताचं औषध घेतलं की बरं होणार आहे, त्याला ही पेनकिलर नको आहे, दुखीच्या गोळ्या इंजेक्शनची आवश्यकता नाही. अरे झिजलंय त्याला वंगण घाल, सोपी गोष्ट आहे, पण हे सांगायला कोणतरी हवाय माणूस. आपल्याकडे या मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती या विषयासंबंधी अवेअरनेस नाही आहे, एवढीच फक्त गोष्ट आहे. कारण मी याविषयीचा अभ्यास करत असताना युरोपियन कंट्रीजमध्ये या मेनोपॉजवर काम करण्यासाठी अनेक असोसिएशन्स, जशी अमेरिकन डायबिटीस असोसिएशन असते किंवा मोठमोठ्या संस्था काम करतात, अशा मेनोपॉजवर काम करणाऱ्या मोठ्या असोसिएशन्स असतात आणि त्या खूप सगळीकडे त्यातलं प्रचार प्रसार, त्याची ट्रीटमेंट भले त्यांच्या पद्धतीने असेल पण मिळून जागृती तर करतात. तर ते काम आपल्याला भारतामध्ये आयुर्वेद शास्त्राच्या मदतीने उभं करावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी म्हणून धडपड. आता हे सगळं मी सांगतोय, पण एक असं लक्षात घ्या की हे सगळं जिथपर्यंत आपल्या स्वतःला काय होत आहे हे जितक्या वेळ आपल्याला समजत नाही तिथपर्यंत याचं गांभीर्य कळत नाही. इथे लक्षात, जितक्या वेळ मी ह्या अशा व्याख्यानांना फिरतो ना तेव्हा बाकी काय नाही, माझ्या खिशात फक्त एक केस पेपर घेऊन फिरतो, बाकी काय फिरत नाही. हा केस पेपर म्हणजे अनेक प्रश्नांची यादी आहे आणि ही प्रश्नांची यादी इतकी बारकाईने आहे. मी जेव्हा सुरुवातीला आयुर्वेद प्रॅक्टिस करायला लागलो तेव्हा पेशंटला बसवून त्याची नाडी परीक्षा करणे, वात पित्त कफ विविध लक्षणं विचारणे. तर काही कालावधी असा झाला की त्याच्यानंतर समोर ती व्यक्ती बसली की पूर्वी नाडी पकडायला लागत असे, आता नाडी न धरता सुद्धा समोरचा मनुष्य आपला समोर बसला फक्त की आपोआप प्रश्न निघायला लागतात की ती बरोबर टिकमार्क सारखं सारखं तेच काम करून मग पुढे करत असल्यास नाडी बघायला जायचं. एक स्टेप अगोदर त्याच विषयामध्ये काम करत असल्यामुळे